नगर की छोरी भी छोरों से कम नहीं। पैलवान सोनाली मंडलिकनं हेच पुन्हा सिद्ध केलं। अहमदनगर जिल्हा चषकासाठीच्या कुस्ती स्पर्धेत सोनालीनं 55 किलो वजनी गटाचं सुवर्ण पदक तर मिळवलंच, शिवाय मुलांनाही आपल्याशी कुस्ती करण्याचं आव्हान दिलं होतं। नेवाशाच्या अनिकेत राऊतनं सोनालीचं ते आव्हान स्वीकारलं, पण सोनालीनं अनिकेतला चितपट करून विजय साजरा केला। या कुस्त्या फक्त लोकांना कळावं की मुलांवर मुली बी खेळू शकतात, त्यासाठी करते मी कुस्त्या। सोनालीच्या विजयानं उपस्थितांचं मन जिंकलं, तर प्रतिस्पर्धी अनिकेतनंही खिलाडूपणे तिची तारीफ केली। आज असं कळलं का मुली सुद्धा मुलापेक्षा कमी नाही, मुली सुद्धा इतकी हिंमत आहे का ते आज मुलांना चांगल्या प्रकारची झुंज देतात। मी हारलो त्याला मला दुःख नाही, पण मला एक वाटतं की ती सकाळपासून आव्हान करीत होती मुलांना, मग मुलांनी का बरं तिला हात नाही दिला। मग मला हे वाईट वाटतं का मुलं सुद्धा कुठेतरी कमी पडतायत। सोनाली कोंडीबा मंडलिक मूळची अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील कापरेवाडीची पैलवान। वडिलांची इच्छा आणि प्रोत्साहन यांमुळेच तिनं कुस्तीची वाट निवडली आणि कुस्तीच्या प्रशिक्षणासाठी कोल्हापूरही गाठलं। 9वीत शिकणाऱ्या सोनालीनं आजवर राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये 5 विजेतेपदं पटकावली आहेत। देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणं हेच तिचं ध्येय आहे। मला इंटरनॅशनल खेळायचं, इंटरनॅशनल भारतासाठी मेडल घेऊन ऑलिम्पिकला जायचं। सोनालीच्या घरची परिस्थिती तशी हालाखीची, पण त्यातही तिनं जिद्द सोडलेली नाही आणि कुस्तीच्या आखाड्यात उतरून नगरच्या महिलांसमोर स्वतःचा आदर्श निर्माण केलाय। अहमदनगरहून पांडुरंग रायकरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।